नमस्कार. BMS सेकंड इयर स्वस्थवृत्त एवं योगा या विषयातील आज आपण मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर हा टॉपिकच्या नोट्स पाहणार आहोत. त्यालाच आपण RCH म्हणजे रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ केअर आणि मदर चाइल्ड हेल्थ केअर असे सुद्धा म्हणतो. तर पाहूयात RCH. त्यामध्ये फेज 1 मध्ये लॉन्च ऑन 15 ऑक्टोबर 1997. त्याचं एम एनहान्सिंग द हेल्थ ऑफ वुमन अँड चिल्ड्रन थ्रू युनिव्हर्सल इम्युनायझेशन, चाइल्ड सर्वायवल अँड सेफ मदरहुड प्रोग्राम अँड अॅक्यूट रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन प्रिव्हेन्शन अँड मॅनेजमेंट. RCH फेज 1 मध्ये इंटरव्हेन्शन्स वेअर डन ॲट ऑल डिस्ट्रिक्ट्स अँड डिपेंडिंग अपॉन द नेसेसिटी. तर ते इंटरव्हेन्शन्स काय आहेत तर पुढील प्रमाणे आहेत, ते आपण एक एक पाहूयात. तर चाइल्ड सर्वायवल इंटरव्हेन्शन दॅट इज इम्युनायझेशन प्रिव्हेन्शन ऑफ न्यूमोनिया. त्यानंतर सेफ मदरहुड इंटरव्हेन्शन दॅट इज सेफ डिलिव्हरी. फॅसिलिटी फॉर द सेफ ॲबॉर्शन्स ॲट PHC बाय प्रोव्हाइडिंग इक्विपमेंट्स अँड कॉन्ट्रॅक्च्युअल डॉक्टर्स. त्यानंतर एनहान्स कम्युनिटी पार्टिसिपेशन थ्रू पंचायत अँड NGOs. Adolescent health and reproductive hygiene, high quality training at all levels, IEC activities, round the clock delivery services at PHC and CHC, essential obstetric care. त्यातच इमर्जन्सी ऑब्स्टेटिक केअर, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, कंट्रोल ऑफ द RTI किंवा STDs. त्यानंतर इसेन्शियल न्यूबॉर्न केअर, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ द व्हिटॅमिन A डिफिशियन्सी इन द चिल्ड्रन, प्रिव्हेन्शन अँड कंट्रोल ऑफ द ॲनिमिया डिफिशियन्सी इन द चिल्ड्रन. त्यानंतर इम्युनायझेशन, डायरियल डिसीज कंट्रोल आणि ट्रेनिंग द डायट्स. तर हे होते काही इंटरव्हेन्शन्स जे RCH फेज 1च्या अंडर केले गेले होते. नेक्स्ट आहे RCH फेज 2 स्टार्टेड फ्रॉम 1 एप्रिल 2005. त्याचं एम टू डिक्रीज द मॅटर्नल अँड चाइल्ड मॉर्टॅलिटी अँड मॉर्बिडिटी रेट, एम्फसाइजेस द रुरल हेल्थ केअर. त्यानंतर त्याच्या मेजर स्ट्रॅटेजीजमध्ये इसेन्शियल ऑब्स्टेट्रिक केअर म्हणजेच इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी, स्किल्ड अटेंडन्स, पॉलिसी डिसिजन. त्यानंतर एमर्जन्सी ऑब्स्टेट्रिक केअरमध्ये फर्स्ट रेफरल युनिट, राऊंड द क्लॉक डिलिव्हरी ॲट द PHC अँड CHC. थर्डमध्ये आहे ट्रेनिंग ऑफ द MBBS डॉक्टर्स इन जनरल ऑब्स्टेटिक्स इंटरव्हेन्शन स्किल्स. ह्याच प्रोग्रामच्या अंडर एक पॉईंट येतो जननी सुरक्षा योजना JSY, नॅशनल मॅटर्निटी बेनिफिट स्कीम. जननी सुरक्षा योजना म्हणजे एक मॅटर्निटी बेनिफिट स्कीम आहे. लॉन्च ऑन द 12 एप्रिल 2005 टू रिड्यूस द मॅटर्नल अँड इन्फंट मॉर्बिडिटी अँड मॉर्टेलिटी बाय प्रमोटिंग इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी. म्हणजे ते इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरीला प्रमोट करतात. इन्सेंटिव्ज इन द रुरल एरिया, LPS ₹2000, HPS ₹1300 आणि इन्सेंटिव्ज इन द अर्बन एरियामध्ये LPS 1400 आणि HPS 1000. तर इथे LPS म्हणजे लो परफॉर्मिंग स्टेट हा अर्थ होतो आणि HPS म्हणजे हाय परफॉर्मिंग स्टेट. त्यानंतर या योजनेसाठी बेनिफिशरी कोण आहे म्हणजे कोण लाभ घेऊ शकतं तर वुमन शुड बी अबव 19 इयर्स, बिलॉंग टू SC और ST और BPL कॅटेगरी. त्यानंतर फर्स्ट टू लाईव्ह बर्थ पाहिजेत. याचे बेनिफिट्स काय आहेत तर फ्री ट्रान्सपोर्टेशन म्हणजे याच्या अंतर्गत काय काय सुविधा भेटतात तर फ्री ट्रान्सपोर्टेशन, डायल 102 फॉर CATS ॲम्ब्युलन्स. त्यानंतर वंदे मातरम स्कीम, सेफ ॲबॉर्शन मेथड, RCH कॅम्प्स, ऑब्स्टेटिक केअर, ड्रग्स सप्लाय आणि क्वालिटी अशुरन्स कमिटी. तर हे होते JSY जननी सुरक्षा योजनेच्या अंतर्गत त्याचे बेनिफिशरी आणि बेनिफिट्स. त्यानंतर नेक्स्ट आहे जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम JSSK. मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर लॉन्च दिस प्रोग्राम ऑन 1 जून 2011. तर स्वस्थवृत्तमध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जर तुम्ही कोणता प्रोग्राम वगैरे काही लिहिताय तर त्याचं तुम्हाला लॉन्च डेट माहिती पाहिजे की तो कधीपासून चालू झाला प्रोग्राम. तर त्याचं डेट, इयर काय असेल ते तुम्हाला आठवलं लक्षात पाहिजे. त्यानंतर एम्स टू फायनान्स फॅसिलिटीज बेस्ड ऑन स्टँडर्ड कॉस्टिंग ऑफ द ॲग्रीड इनपुट्स टू एन्श्युअर फ्री अँड कॅशलेस डिलिव्हरीज. बेनिफिट्स काय आहेत त्याचे, सेटिंग अप न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सेंटर, मॅनेजमेंट ऑफ द न्यूनॅटल अँड चाइल्डहुड इलनेस, न्यूबॉर्न केअर, स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट, न्यूबॉर्न स्टॅबिलायझेशन युनिट. त्यानंतर जसा हा प्रोग्राम आहे तसंच अजून नवजात शिशु सुरक्षा कार्यक्रमसुद्धा आहे आणि राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमसुद्धा आहे. तर हे सगळे मदर आणि चाइल्ड हेल्थ प्रमोट करण्यासाठी विविध स्कीम्स किंवा योजना चालू केलेल्या आहेत आपल्या सरकारने. तर या होत्या मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर संबंधित नोट्स. तर हा प्रश्न SAQला तसंच LAQमध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो. तर त्याचा व्यवस्थित स्टडी करा. सोबतच जे इतर प्रोग्राम आहेत इम्पॉर्टंट ते सुद्धा स्टडी करा. त्याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. तसंच जर तुम्हाला एक्झाम रिलेटेड काही डाऊट असेल, काही शंका असेल तर तुम्ही टेलिग्राम किंवा YouTube कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.